नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण SBI मध्ये भरती निघालेली आहे, मंडळ अधिकारी पद असणार आहे आणि इथे एकूण 2964 पदांची ही भरती होणार आहे। बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याची ही सर्वांसाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे। चला तर मग जाणून घेऊया आपण याबद्दल सविस्तर माहिती। पण त्याआधी सर्वांना माझी एक विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीची अशी नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात जाईल। स्टेट बँक ऑफ इंडिया मार्फत सर्कल बेस्ड ऑफिसर CBO या जागांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे। तब्बल 2964 जागाची ही भरती होणार आहे। या भरतीसाठी पात्र भारतीय नागरिकांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। जर तुम्हाला बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवायची असेल तर ही सगळ्यात चांगली संधी आहे। भरतीची जाहिरात स्टेट बँक ऑफ इंडियाद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे। भरतीचा विभाग आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि भरतीची श्रेणी आहे सेंट्रल गव्हर्नमेंट अंतर्गत ही भरती होणार आहे। शैक्षणिक पात्रता, तुम्ही कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी धारण केलेली असेल, तुम्ही पदवीधर असाल तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात। मासिक वेतन 48,480 रुपये एवढे असणार आहे। 48,480 एवढं पर मंथ तुम्हाला पेमेंट असणार आहे। आणि अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे। या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे। वयोमर्यादा, तुमचं वय कमीत कमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 30 वर्ष असलेले उमेदवार इथे अर्ज करू शकणार आहे। भरतीचा कालावधी परमनंट जॉब आहे, कायमस्वरूपी नोकरी आहे। पदाचे नाव CBO मंडळ आधारित अधिकारी असं पदाचं नाव आहे आणि या पदाचे एकूण 2964 पदे भरली जाणार आहे आणि महाराष्ट्रात 250 पदे नवीन रिक्त पदे भरण्यात येणार आहे। नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत हे असणार आहे। उमेदवार एकाच सर्कलसाठी अर्ज करू शकतो, अन्यथा अर्ज फेटाळला जाईल। अर्ज करताना सर्व आवश्यक कागदपत्रे आणि अनुभव प्रमाणपत्र अपलोड करणे बंधनकारक आहे। उमेदवाराकडून चुकीची माहिती आढळल्यास अर्ज आणि नियुक्ती रद्द केली जाईल। म्हणजे फॉर्म भरताना तुमची जी डॉक्युमेंटवर माहिती असेल ती सत्य माहिती तुम्ही सबमिट करा, म्हणजे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2025 पर्यंत अर्ज करू शकतात, ही अंतिम दिनांक आहे। हे बघा, ही CBO ॲडव्हर्टाइजमेंटची PDF आहे। स्टेट बँक ऑफ इंडिया, भारतीय स्टेट बँक याद्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे। इथे सगळे पदाच्या व्हॅकन्सीज आहे, रेग्युलर वॅकन्सीज, बॅकलॉग वॅकन्सीज याची संपूर्ण माहिती आहे। एकूण सर्कल अहमदाबाद, अमरावती, बेंगलुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, नॉर्थ ईस्टर्न, हैदराबाद, जयपूर, कोलकाता, लखनऊ, महाराष्ट्र, मुंबई मेट्रो, न्यू दिल्ली, तिरुअनंतपुरम एवढ्या सर्कलमध्ये ही भरती होणार आहे। सर्व सर्कल मिळून एवढ्या जागा भरल्या जाणार आहे। याच्यात सिच्युएटेड कॅटेगरी पण आहे, जसे ब्लाइंड रिझर्वेशन आहे, ब्लाइंड लो विजनसाठी हार्ड ऑफ हिअरिंग, वन आर्म, बोथ आर्म, वन लेग, बोथ लेग, वन आर्म अँड वन लेग, सेरेब्रल पॅल्सी, लेप्रेसी कट, म्हणजे जर तुम्ही काही डिसेबिलिटी असेल तर त्याच्यातून पण फॉर्म भरू शकतात। शेड्यूल कास्टसाठी रिलॅक्सेशन आहे 5 वर्षाचं, बॅकवर्ड क्लासेससाठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। बेंचमार्क्स म्हणजे SC, ST, OBC, जनरल
SC आणि ST असेल तर 15 इयर्सचं रिलॅक्सेशन आहे. OBCसाठी 13 इयर्स अँड जनरल आणि EWसाठी 10 इयर्स. एक्स सर्व्हिसमॅनसाठी येतं अदर पण आहेत, त्यासाठी 5 इयर्स रिलॅक्सेशन एज रिलॅक्सेशन असणार आहे. म्हणजे 30+ पुढं जेवढे आहे तेवढं रिलॅक्सेशन तुम्हाला इथे कॅटेगरीनुसार भेटणार आहे. तुमचं आधी रिटन एक्झाम होईल, त्यानंतर इंटरव्ह्यू, नंतर फायनल सिलेक्शन होणार आहे. तर अशा प्रकारे ही भरती आहे. ही PDF तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे. सर्वांनी एकदा ती व्यवस्थित प्रिंटआउट काढून काळजीपूर्वक वाचून घ्या आणि मग अर्ज करा. त्यामध्ये तुम्हाला सर्व सविस्तर माहिती अजून डिटेलमध्ये समजून जाईल. इथे ऑनलाईन एक्झामिनेशन सेंटरचे नाव दिलेले आहे आणि स्टेट कोड दिलेले आहे. त्याचबरोबर गाईडलाईन्स दिलेल्या आहे. स्क्रीनिंग टेस्ट जी होती तुमची एक्झामिनेशन त्यासाठी त्या गाईडलाईन्स पण एकदा सर्वांनी काळजीपूर्वक वाचून घ्या. तुम्हाला अप्लाय कशा पद्धतीने करायचं आहे तर सुरुवातीला तुम्हाला लॉग इन करायचं https bank.sbi वेब करियर करंट ओपनिंगमध्ये. नंतर स्क्रोल डाऊन अँड क्लिक ऑन द रिस्पेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंटवर तुम्ही क्लिक करायचं. त्यानंतर डाउनलोड ॲडव्हर्टाइजमेंट करायची आणि नंतर अप्लाय ऑनलाईन या बटनवर क्लिक करा आणि तुमचा अर्ज व्यवस्थितरित्या भरून सबमिट करा. तर अशा प्रकारे एकूण 8 पानाची ही PDF आहे. तुम्हाला मी ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करतच आहे. तिथे एकदा ओपन करा आणि एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या आणि मग अर्ज करा. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्या. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या भरतीची माहिती होईल. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत.